नमस्कार. तर बघू शकता हे जे आहे स्टीलचं करंड कुंकवाचं हळदी कुंकवासाठी आणलेले आणि हे तर आम्ही स्टॉल मांडला होता शॉपच्या बाहेर. कारण काय होतं, सगळ्या वस्तू एकत्र मांडल्या की बायका कन्फ्यूज होतात, त्यामुळे थोडं थोडं सॅम्पलला मांडलेलं आहे, बघू शकता. नमस्कार. तर चला सुरुवात करूया आजच्या नवीन एका ब्लॉगला. तर आज मी तुम्हाला आमच्या शॉपचे थोडेसे जे आहे बँगल्स वगैरे जे आहे ते कशा पद्धतीने आम्ही शॉपमध्ये मांडले होते त्याचा थोडासा एक शॉर्टमध्ये व्हिडिओ अपलोड करत आहे या व्लॉगमध्ये. तर प्लीज तुम्ही नक्की हा पूर्ण व्लॉग बघा. काय काय आपण मागचा व्लॉग टाकला होता त्यामध्ये आपण बांगड्यांची शॉपिंग दाखवली होती, पण मी काय काय आणलं हे दाखवलं नव्हतं. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारच्या मेटलमध्ये, वेल्वेटमध्ये, मोतीमध्ये आणि अशा पार्टीवेअर स्टोनमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बँगल्स हे आहेत ते आपण आणलेले आहेत. आणि शॉपमध्ये व्यवस्थित आता संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपण पुढे काढला आहे, सगळा माल लावला आहे. पण काय झालं ना की ट्रान्सपोर्टमध्ये बांगड्या ज्या आहेत मेटलच्या बेंटेक्समध्ये त्याचे बॉक्स आहे ना थोडे डॅमेज झाले, त्यामुळे थोडंसं माझं नुकसान झालेलं आहे. कारण बॉक्स डॅमेज असेल तर गिराईक जे आहे ते घेत नाही. तर इथे बघू शकता रुची आणि रुहीला सॅटर्डे दुसरा होता त्यामुळे सुट्टी होती, त्यामुळे ह्या दुपारच्या ट्युशनला गेलेल्या आहेत. तर इथं हळदी कुंकवाचे जे करंड आहेत तर ते मांडलेले आहेत. सगळं मी बाहेर मांडलं नाही, का माहिती आहे का, बायका कन्फ्यूज होतात आणि मग सगळं विस्कटून टाकतात. मग ते जरा डल झालं तर दुसरं गिराईक जे आहे ते घ्यायला जरा हे करतं आणि कलरचा पण पॉलिशचा जरासा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सॅम्पलला मी थोडं थोडं बाहेर मांडलं होतं आणि बाकीचं सगळं आतमध्ये ठेवलं होतं. तर अशा वेगवेगळ्या शेपमध्ये 25 रुपये, 20 रुपये, 180, 220 या पद्धतीने डझनचा रेट टाकून सगळं मी कॅरेटमध्ये माल काढला होता. कारण संक्रांतीला हे जे हळदी कुंकाला आहे ते वाण असे लुटण्यासाठी लेडीज बऱ्याचशा नेत असतात, महिला नेत असतात. तर ह्यावेळेस जरा वेगळी व्हरायटी आणली होती. दरवेळेस तेच 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 मग ह्यावेळेस जरा वेगळं आणलं होतं. जरा एअरटाईट डब्बेसुद्धा आणले होते आणि बरण्या, जेणेकरून लेडीज म्हणजे काही जणी काय करतात की ह्यावेळेस घरातल्यासाठी सुद्धा वापरण्यासाठी बऱ्याचशा वस्तू नेत असतात. तर ट्रान्सपरंट डब्बे किंवा हे अशा प्रकारचे बास्केट ज्याच्यामध्ये आपण फ्रूट्स ठेवू शकतो, असे वेगवेगळे बास्केट, एअरटाईट डब्बे, हे असं सोप केस, छोट्या छोट्या बरण्या, असं हळदी कुंकू प्लस आपण डेली यूज करण्यासाठी ब्रशचे स्टँड, असं बरंच काही आणलं होतं. सगळं दाखवणं काय मला शक्य होत नाही आणि पॅकेज असतात हे एक एक डझनचे, त्यामुळे हे फोडताही येत नाही. आणि असे हे पण आणले होते मी डिश, आणि त्या पण 3 शेपमध्ये होत्या. एक गोल होती, एक चौकोनी होती आणि एक बशी टाईप होती. ह्या डिश पण आपण गौरी गणपतीसाठी सुद्धा यूज करू शकतो. आणि इकडे बघू शकता हे स्टीलचं पण मी थोडंसं गेले होते समक्ष, म्हणून म्हटलं स्टीलचं पण आणावं. यासाठी मी घरात सुद्धा काहीतरी वस्तू आणल्यात, ते मी नक्की तुम्हाला नंतरून दाखवेल. थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.